नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचे माझ्या हाऊसवाईफ ज्योती या यूट्यूब चॅनलमध्ये। आजची आपली रेसिपी आहे लहान मुलांची फेवरेट साबुदाण्याची उसळ, जी की लहान मुलांना खूप जास्त आवडत असते आणि खूप मस्त मऊ लुसलुशीत साबुदाण्याची उसळ मी तयार केलेली आहे। आणि ही साबुदाण्याची उसळ बनवताना मी एक खास टिप्स तुमच्यासोबत आज शेअर करणार आहे। चला तर मग आता रेसिपीला सुरुवात करूया। 4 मोठी वाटी मी साबुदाणा मी 3 ते 4 तास भिजत घातलेला होता आणि त्याच वाटीने मोजून मी 2 वाटी शेंगदाणे घेतलेले आहे। आता शेंगदाणे आपल्याला मंद गॅसवरती भाजून घ्यायचे आहे। अगदी 5 ते 6 मिनिट मी हे शेंगदाणे भाजून घेते। मस्त असे शेंगदाणे भाजून झालेले आहेत। आता याची आपल्याला बारीक अशी पूड तयार करून घ्यायची आहे। मिक्सरला फिरवून 2 मीडियम साइजचे बटाटे मी इथे कट करून घेतलेले आहे। त्याचे असे पातळ असे काप तयार केलेले आहे। 5-6 हिरवी मिरची कट केलेली आहे। आता कढईमध्ये मी तेल गरम व्हायला ठेवलेलं आहे। त्यामध्ये आपल्याला मिरची घालायची आहे आणि 2 मिनिट ही मिरची परतून घ्यायची आहे। त्यामध्ये बटाट्याचे काप घालायचे आणि ते सुद्धा व्यवस्थित असे परतून घ्यायचे। आता हे काप आपल्याला 2 ते 3 मिनिट झाकण ठेवून शिजवून घ्यायचे आहेत। अगदी 2 ते 3 मिनिटांनंतर तुम्ही बघू शकता खूप मस्त असे आपले बटाट्याचे काप हे शिजलेले आहेत। आता यामध्ये आपल्याला 1 चम्मच मिरची पावडर घालायची आहे। मिरची पावडर ही ऑप्शनल आहे। तुम्हाला जर ही मिरची पावडर फक्त मिरचीचीच उसळ बनवायची असेल तर तुम्ही मिरची पावडर ही स्किप करू शकता। अगदी 2 मिनिट ही मिरची पावडर आपल्याला परतून घ्यायची आहे। त्यामध्ये आपल्याला शेंगदाण्याचं कूट घालायचं आहे आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे अगोदर। आता यामध्ये आपल्याला साबुदाणा घालायचा आहे। अगदी थोडासा आपल्याला इथे मिक्स करून घ्यायचा आहे। आता यामध्ये आपल्याला मीठ घालायचं आहे। जे उपवासाचं मीठ असतं ते मीठ यामध्ये घालायचं आहे। जर तुम्ही ही लहान मुलांसाठी बनवत असाल तर यामध्ये तुम्ही कोथिंबीर किंवा जिरं फोडणी देताना जिरं सुद्धा घालू शकता। इथं मी उपवासासाठी ही उसळ बनवलेली आहे। आता जी एक टिप्स मी तुम्हाला सांगणार आहे ती म्हणजे यावरती आपल्याला थोडंसं पाणी शिंपडून घ्यायचं आहे। अगदी थोडंसं इथं आपल्याला पाणी शिंपडून घ्यायचं आहे आणि यावरती झाकण ठेवून आपल्याला 5 ते 6 मिनिट ही उसळ वाफवून घ्यायची आहे। मध्ये मध्ये आपल्याला अशी पूर्ण अशी मिक्स करून घ्यायची आहे, म्हणजे ही बूड लागायला नको। आता यावरती परत आपल्याला झाकण ठेवून 5 मिनिटं ही वाफवून घ्यायची आहे। तुम्ही बघू शकता 5 मिनिटांनंतर खूप मस्त अशी आपली साबुदाण्याची उसळ तयार झालेली आहे। आता गॅस बंद करायचा आणि यावरती अगदी 2 मिनिट आपल्याला झाकण ठेवून ही उसळ तशीच ठेवून द्यायची आहे। अगदी 2 मिनिटांनंतर तुम्ही बघू शकता खूप मस्त नरम आणि मऊ लुसलुशीत आपली साबुदाण्याची उसळ ही तयार झालेली आहे। तुम्हाला माझी आजची ही टिप्स साबुदाण्याची उसळ बनवताना कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा आणि माझी आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते देखील मला सांगा। आणि माझ्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर देखील करा। धन्यवाद।